Hello student, welcome to SSM Auto Polytechnic class. I am Sheikh Idris. Today we are discuss in the unit of first name introduction to metrology in the subject of engineering metrology. Now before starting off today's lecture, we have to just review of previous lecture. In previous lecture, we have to discuss the various definitions. First is sensitivity. Sensitivity is the ability of an instrument is observe small variation. Second, repeatability. Repeatability is also ability to measure an instrument to give the same value every time under the same condition. Next is reproducibility. Reproducibility is also a method of measurement. Reproducibility of measurement is the quantitative measure of closeness of agreement between the result and same measure value. Next is readability. Readability is the ability of measurement so that it will be give easiness to read the reading of an instrument. And lastly, traceability. It is the ability to identify an instrument, the operator, and flow process line of the job. These are we have to discuss in previous lecture. Today we have discussed the calibration, need of calibration, interchangeability, and advantages of interchangeability. Now let us start the first point, calibration. Calibration is checking a scale or readout of the instrument by using standards. कॅलिब्रेशन एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं जर करायचं असेल तर त्यामधला एरर रिमूव्ह करणं किंवा त्याचं सर्व्हिसिंग करणं याला आपण काय म्हणतो कॅलिब्रेशन. एखाद्या वेळेस आपण व्हॅल्यू कंटिन्युअसली मेजर करत आहोत त्या इन्स्ट्रुमेंटने कंटिन्युअसली यूज होत असेल तर त्यामध्ये काही एरर येण्याचे चान्सेस असतात. ते इन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे येऊ शकतात किंवा कंटिन्युअसली हँडल केल्यासुद्धा येऊ शकतात. मग ते एरर रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन करावं लागतं जेणेकरून ते इन्स्ट्रुमेंट पुन्हा प्रॉपर रीडिंग आणि ॲक्युरसी हाय ॲक्युरसी दाखवू शकतो. तर कॅलिब्रेशन इज चेकिंग स्केल ऑर रीड आउट ऑफ द इन्स्ट्रुमेंट बाय युजिंग स्टँडर्ड. एखादं स्टँडर्ड स्पेसिमन घेणार आणि ते इन्स्ट्रुमेंट त्याच्यावर चेक करणार. जर व्हॅल्यू त्या स्टँडर्ड स्पेसिमनची 10 असेल आणि आपण त्या इन्स्ट्रुमेंटने मेजर केली, जर ती 10 येत नसेल तर त्या इन्स्ट्रुमेंटचं आपल्याला कॅलिब्रेशन करावं लागतं. नाहीतर आपण त्या इन्स्ट्रुमेंटचं काय करतो, जर इन्स्ट्रुमेंट प्रॉपर रिडिंग दाखवत असेल 10 स्टँडर्ड स्पेसिमन असेल आणि रिडिंग 10 दाखवत असेल तर त्या इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन करायची आवश्यकता नसते. त्यामध्ये ॲक्युरसी असेल तर तो ओके आहे, ॲक्युरसी नसेल तर मग त्याचं कॅलिब्रेशन म्हणजे सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. ओके. Next, need of calibration. The first is to take into account the error producing properties of each component. To take into account the error producing properties of each component. तर कॅलिब्रेशन केल्यामुळे त्यातला जो एरर आहे तो एरर रिमूव्ह करण्यासाठी प्रत्येक कॉम्पोनंटला आपल्याला सर्व्हिसिंग करावं लागतं. नेक्स्ट, टू टेक इन टू अकाउंट इन्व्हायरमेंटल एरर. तर आपल्याला त्या कॅलिब्रेशनमधून त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटचं आपल्याला काय करावं लागतं, जर त्याचं इन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे जर प्रॉब्लेम आला असेल तर ते सुद्धा आपल्याला तिथून रिमूव्ह करावं लागतं. Next, to understand or detect error generated due to frequently use of equipment. एखादं इन्स्ट्रुमेंट आपण जर कंटिन्युअसली यूज करत असेल
तर त्या कंटिन्युअसली यूज केल्यामुळे त्यामध्ये एरर येण्याचे चान्सेस असतात. मग ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला कॅलिब्रेशन करावं. नेक्स्ट, to assure quality of inspection during the manufacturing process. जर आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये आपल्याला क्वालिटी साठी काहीतरी गॅरंटी द्यावं लागेल, तर आपल्याला त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन टाइम टू टाइम करावं लागेल. अँड लास्ट, टू गेट मिनिंगफुल रिझल्ट फ्रॉम मेजरमेंट. जर आपण कॅलिब्रेशन केलं तर आपला रिझल्ट सुद्धा काय असणार आहे, प्रॉपर असणार आहे, त्याची ॲक्युरसी सुद्धा खूप जास्त असणार. These are the 5 points for failure of calibration. Next, interchangeability. Next point is interchangeability. Interchangeability is defined as the ability to interchange various parts of an assembly at the time of assembly or replacement. इंटरचेंजेबिलिटी काय आहे, एखादा जॉब आपण मॅन्युफॅक्चर केला असेल, तो एखाद्या ठिकाणी जर आपल्याला असेंबल करायचा असेल तर तो इझिली आपल्याला रिप्लेस करता यायला पाहिजे कोणत्याही एखाद्या जॉब. जर एखादा नट आणि बोल्ट आपण मॅन्युफॅक्चर केला आणि तो आणि नट आणि बोल्ट एका पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटला किंवा पर्टिक्युलर मशीनला आपण यूज केला असेंबली करताना, तो आपल्याला रिप्लेस करण्यासाठी तो इझिली अवेलेबल पाहिजे किंवा दुसऱ्या कोणत्याही मशीनचा आपण तिथं यूज केला यायला पाहिजे किंवा तो रिप्लेस होता यायला पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणतो, इंटरचेंजेबिलिटी. इंटरचेंजेबिलिटीसाठी आपण मास प्रोडक्शन करतो. इंटरचेंजेबिलिटीमुळे आपण एकच जॉब कंटिन्युअसली मॅन्युफॅक्चर करतो. तो नंबर ऑफ इन्स्ट्रुमेंटला, नंबर ऑफ मशीन्सला आपण यूज करू शकतो. तर त्यामध्ये ती प्रॉपर्टीज पाहिजे, त्यामध्ये स्टँडर्ड डायमेन्शननीच आपल्याला ते मॅन्युफॅक्चर करावं लागतं. ओके, interchangeability is defined as the ability to interchange various parts of an assembly at the time of assembly or replacement. Now next, advantages of interchangeability. First advantages is easy to manufacture in mass production. ओके, एखादा जॉब जो आपल्याला इंटरचेंज करायचा असेल पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट रिलेटेड किंवा पर्टिक्युलर मशीन रिलेटेड, तर तो आपल्याला नंबर ऑफ क्वांटिटीजमध्ये मॅन्युफॅक्चर करावा लागतो, तर त्याला आपण काय म्हणतो, मास प्रोडक्शन. तर आपलं मास प्रोडक्शन काय होणार आहे, इझी होणार आहे. सेम डायमेन्शन, सेम साईज, जस्ट प्रोडक्शन आपल्याला कंटिन्युअस करायचं असेल तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस काय असते, इझी असते. Okay, the first is easy to manufacture in mass production. Next, easy to replace the equipment or part. So जो पार्ट असेल, फॉर एक्झाम्पल नट आणि बोल्ट घेतला, नट आणि बोल्ट इझिली आपल्याला त्या पर्टिक्युलर डायमेन्शनचा अवेलेबल भेटेल, तो आपण इझिली रिप्लेस करू शकतो त्या मशीन रिलेटिव्ह. त्यामुळे मास प्रोडक्शन केलेला असेल तर तो इझिली मार्केटमध्ये अवेलेबल भेटेल. तर त्यामुळं इंटरचेंजेबिलिटी प्रॉपर्टी ही खूप महत्त्वाची आहे. नेक्स्ट, लेस कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. बघा, मास प्रोडक्शन सेम प्रोडक्शन आपल्याला कंटिन्युअस करायचं असेल, नंबर ऑफ क्वांटिटीमध्ये करायचं असेल, तर त्याची कॉस्ट ॲटोमॅटिकली काय होते, लेस होते, कमी होते. त्यामुळे कॉस्ट सुद्धा, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट सुद्धा काय होणार आहे, लेस. नेक्स्ट, इझी फॉर मेंटेनन्स ऑफ द जॉब. त्या पर्टिक्युलर जॉबचं मेंटेनन्स पण खूप इझी जातं, कारण त्याचं मास प्रोडक्शन केलेलं असतं, त्यामध्ये इंटरचेंजेबिलिटीची प्रॉपर्टी असते त्यामुळे. नेक्स्ट, एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, स्पार्क प्लग रिप्लेसमेंट. स्पार्क प्लग आपण यूज केला तर एका मशीनचं दुसऱ्या, एका गाडीचं दुसऱ्या गाडीला आपण रिप्लेस करू शकतो. किंवा सिम्पल एक्झाम्पल मीन्स इलेक्ट्रिक बल्ब रिप्लेसमेंट. एखाद्या त्या ठिकाणी आपण 100चा फिलिप्सचा बल्ब लावलेला असा, तर त्या होल्डरमधून आपण तो रिप्लेस करून तिथं LED बल्ब सुद्धा लावू शकतो, किंवा आणखी दुसरं बल्ब किंवा 60 वॅटचा बल्ब सुद्धा किंवा 0 बल्ब तो सुद्धा आपण तिथं यूज करू शकतो. का, कारण त्या होल्डरमध्ये त्या इंटरचेंजेबिलिटीची प्रॉपर्टी आहे. तो स्टँडर्ड होल्डर आहे, त्या होल्डरनुसारच बाकीचे बल्ब मॅन्युफॅक्चर झालेले असेल आणि त्यानुसारच तो बल्ब आपण त्या ठिकाणी रिप्लेस करू शकतो. याची ती कॅपॅसिटी असते. So interchangeability in old way
Some workers are used for production as well as assembly. Hence, separate inspection were not required to be carried out at the time of manufacturing. If any component or part did not fit properly at the time of assembly, the same worker will take care of the change and the assembly is done. In new concept, nowadays all parts of assembly are manufactured at different place and assembly at different place. To cope up with the demand of mass production nowadays, the production should be such that it should be assembled at any place and by any worker. आधीच्या काळामध्ये एखादा मशीन आपल्याला मॅन्युफॅक्चर करायचं असेल तर त्याचं पर्टिक्युलर जॉब पर्टिक्युलर पार्ट एका ठिकाणी मॅन्युफॅक्चर केल्यानंतर त्या पर्टिक्युलर मशीन असेंब्लीला तिथं आपण इन्स्टॉल करायचो. पण आता काय होतंय की आपण एखादा पार्ट एका कंपनीत मॅन्युफॅक्चर करतो, दुसरा पार्ट दुसऱ्या कंपनीत मॅन्युफॅक्चर करतो. ज्यावेळेस ते एकत्र येतात तर ते प्रॉपर असेंबल व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्यामध्ये इंटरचेंजेबिलिटीची प्रॉपर्टी देणं खूप आवश्यकता असते. त्यामध्ये टॉलरन्स प्रोव्हाइड करून द्यावं लागतं जेणेकरून ते इझिली रिप्लेस होतं. Okay, now today's lecture this is the 4 point we have to discuss. Now in next lecture we have to discuss the error and type of error, the last point of the unit. Thank you for watching this video. Like and subscribe this channel. Okay, thank you.